आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, काय झालं? मणि सर भेटले का तुला? स्वानंदी, अच्छा हो गया तू आ गई. हम दोनों कब से तेरा इंतजार कर रहे हैं. हो गई क्या मणि सर से बात? कैसे वो? तुमच्यातले गैरसमज संपले का? स्वानंदी, काय झालं? बोल ना. बोल ना, तू अशी गप्प काय आहेस? स्वानंदी, काय झालं? अगं मी तुला हाक मारत होती, तू सरळ निघून आलीस. लक्ष कुठे तुझं? तू मणीला भेटलीस ना? तुझी खात्री पटली ना की मणी निर्दोष आहे? स्वानंदी, बोलशील का काय झालं? मणी भेटला ना तुला? नाही भेटले ते. नाही भेटले म्हणजे त्यांनी तुला भेटायला नकार दिला? सर, पोद्दार साहेबांनी काल रात्रीच त्यांची बेल केली. त्यांना सोडवून घेऊन गेले. अंबिका मॅडम म्हणत होत्या मणी सर जर निर्दोष असते तर त्यांनी DNA टेस्ट केली असती. टेस्ट न करताच त्यांना सोडवून नेलं. असं काय समोर येणार होतं त्या टेस्ट मधनं? हे सगळं लपवायचा प्रयत्न केला. अंबिका मॅडमला खात्री आहे की मणी सर माझे गुन्हेगार आहेत. साहेब, तुम्ही माझी बेल करून खूप मोठी चूक केली आहे. आता स्वानंदीला मीच गुन्हेगार आहे असं वाटत असणार आहे. मीच मित्र बनवून त्यांची फसवणूक केली असा समज तयार झाला असेल. पण मला हा गैरसमज दूर करावा लागेल. मला स्वानंदीला सगळं समजावून सांगावं लागणार आहे. मी आत्ता स्वानंदीला जाऊन भेटतोय आणि त्यांना सगळं सांगणार आहे. स्वानंदी, तू अंबिका मॅमचं सगळं चुपचाप ऐकून घेतलंस आणि तशीच निघून आलीस? स्वानंदी, एक बार खुद के दिल से पूछ ले, क्या मणि सर सच में तेरे साथ ऐसे कर सकते हैं? माझं पण मन नाही मानत आहे. कुणावर विश्वास ठेवावा कुणावर नाही ना, काही बी कळना झालंय. May I come in, sir? Yeah. जय हिंद सर. सर, हे काय आहे? जे आहे ते स्पष्ट लिहिलेलं आहे. पण का सर? माझी ट्रान्सफर का? मी या केसच्या फायनल स्टेजला असताना माझी ट्रान्सफर का सर? ऑफिसर, ट्रान्सफर होणं हे काही नवीन नाहीये. आपल्या रुटीनचाच तो एक भाग आहे. हे माहित आहे ना तुम्हाला? हो सर, पण अशी एका रात्रीत तडकाफडकी ट्रान्सफर करणं हा रुटीनचा भाग नाही असू शकत सर. सर, गुन्हेगाराची मान माझ्या हातात आहे आणि एक्झॅक्टली याच पॉइंटला माझी ट्रान्सफर का? मला प्लीज थोडा वेळ द्या. मी या केसच्या फायनल स्टेजला आहे. सॉरी, एकदा ट्रान्सफर ऑर्डर आल्यावर मी काही करू शकत नाही. माहिती आहे ना तुम्हाला? सगळंच माहिती आहे सर मला. माझी ट्रान्सफर का झालीये, कशासाठी झाली आणि कोणामुळे झाली माहित होतं ना. मग जे काही तुम्ही केलं ते करायच्या आधी माहित असतं तर बरं झालं असतं. ओके, म्हणजे न्यायासाठी लढणाऱ्या पोलिसांनी एखाद्या गुन्हेगाराला अटक करायच्या आधी त्याचं नाव, आडनाव, पॉलिटिकल कनेक्शन्स हे चेक करायचं. आणि जर का तो पॉलिटिकली कनेक्टेड असेल तर त्याला हात नाही लावायचा. आणि जर का हात लावलात तर हे असं ट्रान्सफरसाठी रेडी राहायचं. असंच ना? उशिरा लक्षात आलं, पण ते आलं हे महत्वाचं आहे. त्याचं काय ऑफिसर, तुमच्यासारखे दबंग ऑफिसर मीडिया समोर हिरो बनायला जातात आणि समाजातल्या महत्वाच्या व्यक्तीला हात लावतात. पण उत्तर आम्हाला द्यावी लागतात. तुम्ही फक्त हिरो बनता. माझ्यावर केवढं प्रेशर असेल याचा विचार केलात का कधी तुम्ही? सर, आपण जनतेचे सेवक आहोत.
नेत्यांचे नाही. हे नेते लोक येतात आणि जातात. मला माहितीये तुमच्यावरती वरून खूप प्रेशर आहे, पण माझ्यावरती पण प्रेशर आहे नसं. सामान्य जनतेचं, त्या निर्दोष मुलीच्या अपेक्षांचं, त्याचं काय करू? सर प्लीज प्लीज मला थोडे दिवस द्या. ही केस सॉल्व्ह करायला वेळ द्या. मी त्यानंतर तुम्ही पाठवाल तिकडे जाईल. सॉरी, मी म्हणालो ना आता ते शक्य नाही. ठीक आहे सर, तुम्ही म्हणाल तसं. पत्रकार मला विचारतील की या केस पासून तुम्ही पळून का जाताय, तेव्हा मी त्यांना खरं असेल ते सांगेन. मी सांगेन त्यांना की कमिशनर साहेबांना जाऊन विचारा की त्यांनी माझी बदली का केली. मला सोडून जायचंच नव्हतं. मला तुम्ही मीडियाची धमकी देताय? नाही सर, मी तुम्हाला खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देते फक्त. सर यू नो ही केस मीडियामध्ये किती सेन्सिटिव्ह आहे. इथून आता ऑफिसच्या बाहेर गेलं ना की किमान 4 पत्रकार असतील की जे ब्रेकिंग न्यूज साठी थांबले असतील. त्यांना जे खरं असेल ते सांगेन. सर मला माहिती आहे आणि तुम्हालाही, ही बदली तुम्ही रोखू शकत नसलात तरी डिले नक्की करू शकता. सर आय कॅन अंडरस्टँड युअर पोझिशन, पण प्लीज माझी पण पोझिशन समजून घ्या. सर आणि मी हे सगळं स्वतःसाठी नाही करत आहे. स्वानंदीला न्याय मिळवून द्यावा ना यासाठी करते. यात माझा काहीच स्वार्थ नाहीये. सर प्लीज प्लीज मला थोडे दिवस द्या, फक्त 15 दिवस. सर एका निरपराध मुलीवरती अत्याचार करणारा आरोपी तुरुंगात जावा असं एक बाप म्हणून, एक भाऊ म्हणून, एक माणूस म्हणून तुम्हाला नाही वाटत का? सर आय नो एव्हरीथिंग अँड आय वॉन्ट टू मेक अवर डिपार्टमेंट प्राऊड. सर प्लीज प्लीज इट्स अ रिक्वेस्ट. ठीक आहे, फक्त 15 दिवस. यामध्ये तुम्ही जर स्वानंदीची केस सॉल्व्ह करू शकला नाही तर मी तुम्हाला काहीही मदत करू शकणार नाही. ऑल राईट, थँक्यू सर, थँक्यू सो मच. जय हिंद सर. हा मनी ना, स्वानंदीचा बॉस? हो तोच दिसतोय. हा जेलमधून सुटला कधी? हा खरंच स्वानंदीचा गुन्हेगार असेल का? चल काय माहिती, आपल्याला काय करायचंय. मनी दादा तुम्ही इथं? मनोज, अरे काय नाही, ऍक्च्युली स्वानंदीला भेटायचं होतं. आज जाऊ की नको जाऊ कळत नाही. तसा अधिकार नाही राहिला ना माझ्याकडे. अहो त्यात काय दादा, जा की. नाही तू एक काम कर ना, तूच जाऊन स्वानंदीला निरोप दे. मणी सर वाट बघतायत म्हणा बाहेर, अर्जंट काम आहे, बोलवलंय असं. मणी मॅडम बरं झालं तुम्ही आलात. मला स्वानंदीला भेटायचं, मला बोलायचं त्यांच्याशी, काही गैरसमज दूर करायचे. अरे स्वानंदी झोपलीये, मी आताच बघून आले तिला. दमली आहे ना रे, तिला खरोखर आरामाची गरज आहे. तुझा निरोप दे ना, मी सांगते तिला. नाही मॅडम उठवा ना त्यांना. हवं तर मी जाऊ का आतमध्ये? मी फार वेळ घेणार नाही, फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटात बाहेर येईल मी जाऊ? प्लीज 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 मॅडम प्लीज. जा, मी आलोच. स्वानंदी, मणी आलाय बाहेर. काय? हो, तो आपल्या हॉस्टेलच्या बाहेर आलाय आणि मला असं वाटतंय की त्याने वॉर्डन मॅमची परमिशन घेतलीये आणि तो तुला इथे रूमवर भेटायला येतोय. मी येते. स्वानंदी 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 माझा ऐका. स्वानंदी हे बघा, स्वानंदी माझा ऐका तर. स्वानंदी अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला, मला एकदा सांगण्याची संधी तर द्या. स्वानंदी. मणी सर तुम्ही प्लीज जा, मी तुम्हाला नाही भेटू शकत आता. स्वानंदी स्वानंदी प्लीज माझं ऐकून घ्या. मी तेच सांगायला इथे आलोय. मला तुमचा गैरसमज दूर करायचा, ऐकून घ्या फक्त. स्वानंदी ऐका.
स्वानंदी अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मला काय सांगायचं ते ऐका तर एकदा. स्वानंदी मी काय सांगतोय ते ऐका, मग निर्णय घ्या. असा एकतर्फी निर्णय नका घेऊ. स्वानंदी प्लीज ऐका. स्वानंदी मी फक्त 2 मिनिटं घेईल तुमचे. माझं ऐकून तर घ्या स्वानंदी, प्लीज प्लीज. स्वानंदी मणी सर, तुम्ही असं का करताय? मला तुम्हाला अशा अवस्थेत नाही बघायची इच्छा आहे. तुम्ही प्लीज जा इथनं. स्वानंदी अहो माझं ऐकून तर घ्या. मी गुन्हेगार नाहीये. गैरसमज झालाय तुमचा. स्वानंदी अहो मला काय बोलायचं ऐकून तर घ्या. मणी सर, तुम्ही प्लीज जा इथनं. मी हात जोडते. मॅडम तुम्ही तरी सांगा. त्या अजिबातच बोलत नाही माझ्याशी. जेसी तू तरी सांग, तुझी मैत्रीण ती. स्वानंदी माझं ऐकून तर घ्या. स्वानंदी प्लीज. स्वानंदी मला काय सांगायचं ते एकदा फक्त ऐकून घ्या. मणी सर प्लीज, मला स्वतःचा आणि माझा थोडा जरी रिस्पेक्ट असेल ना, तर आत्ता इथनं प्लीज जा. स्वानंदी प्लीज. फारच आहे. शाखेच्या उद्घाटनासाठी मी नक्की येतो. साहेब, खर तर आम्ही तुम्हाला धन्यवाद म्हणायला पाहिजे. तुम्ही तुमच्या वेळेतनं वेळ काढला आमच्यासाठी. फक्त एकच रिक्वेस्ट होती साहेब, की मनी साहेबांना जरा शाखेच्या कामात लक्ष द्यायला सांगा. सांगतो मी. बरी का? येतो साहेब. साहेब आशीर्वाद असू द्या. अरे असू दे. माझे आशीर्वाद आहेतच. तू आमचा एक धडाडीचा कार्यकर्ता आहेस. येतो साहेब. या. मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. तुम्ही प्लीज जा इथनं. अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मला काय सांगायचं ऐकून तर घ्या, मग नंतर निर्णय घ्या जो घ्यायचा आहे तो. या स्वानंदीमुळे मणीला जेलमध्ये जावं लागलं, तरी सुद्धा तिला भेटायला गेला तू. 1000दा सांगितलं तिला भेटू नको, पण पुन्हा तिला भेटायचं धाडस केलं या मणीनं. स्वानंदी दार उघड. मणी निघून गेलाय. स्वानंदी दरवाजा उघड, आम्हाला आतमध्ये यायचंय. स्वानंदी प्लीज. स्वानंदी का वागलीस तू अशी? निदान त्याचं ऐकून तरी घ्यायला हवं होतंस. का वागली, कसं वागली, मलाच कळत नाहीये मॅडम. माझ्या डोक्यात विचारांचा भुगा झालाय. एका बाजूने मनी सरांवर माझा विश्वास आहे, पण दुसऱ्या बाजूने अंबिका मॅडमने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर सुद्धा माझ्याकडे नाहीये. म्हणून मी शांत राहायचं ठरवलंय. पण स्वानंदी, एकदा ऐकून तर घ्यायचं ना त्यांना काय बोलायचंय. काय ऐकून घेऊ? अंबिका मॅडम म्हणाल्या पुरुष हा पुरुषच असतो आणि मनी सर त्यातलेच. मला माहितीये मनी सर असं नाही वागणार, पण मग DNA टेस्ट न करता त्यांना का सोडवलं? सरपोतदार साहेबांनी त्यांची बेल का केली? अंबिका मॅडमची तडकाफडकी ट्रान्सफर का केली? या सगळ्या प्रश्नांनी मी गोंधळली. आणि म्हणून तू अशीच वागणार आहेस का? किती दिवस त्याला अवॉइड करणार आहेस?
माहित नाही मॅडम, पण किमान जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाची सगळी उत्तरं मिळत नाही ना, तोपर्यंत तरी. स्वानंदी, तू त्याच्यावर खूप मोठा अन्याय करतेस. त्याची बाजू ऐकून न घेता तू परस्पर निर्णय घेतलास की तो तुझा गुन्हेगार आहे. पण तो तुझा गुन्हेगार नाहीये स्वानंदी. माझा विश्वास आहे तो तुझा गुन्हेगार नाहीये. एकदा, फक्त एकदा त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघ. तुला त्याच्या डोळ्यात सच्चाई दिसेल. स्वानंदी, विचार कर, तुला इथे सांभाळायला आम्ही सगळे आहोत. पण मणी तिथे एकटा आहे. त्याला कोण सांभाळणार? कोण त्याला सांगणार की स्वानंदीचा तुझ्यावर विश्वास आहे? म्हणे कुठे गेला होतास तू? काय विचारतोय मी तुला? कुठे गेला होतास? ते एक महत्वाचं काम होतं साहेब. असं काय तुझं महत्वाचं काम होतं की ज्याविषयी मला काहीच माहिती नाही? अहो, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मला काय सांगायचं ऐकून तर घ्या, मग नंतर निर्णय घ्या जो घ्यायचा आहे तो. काय हे? त्या स्वानंदीला भेटायला गेला होतास? मला वचन दिलं होतंस ना तू? विसरलास का? आता माझी काहीच किंमत राहिलेली नाहीये. अरे मणी, तू या खासदार सरपोतदारांचा जवळचा माणूस आहेस. तुझं आयुष्य आता खासगी राहिलेलं नाहीये. सगळ्यांचे डोळे तुझ्याकडे असणार आहेत. आणि जिथे जिथे शक्य असेल, जिथे जिथे तू अशा चुका करशील ना, असेच व्हिडिओ निघतील. आणि मग तुझ्या आणि पर्यायानं माझ्या अब्रूची लक्तरं टांगली जाणार आहेत. नाही नाही साहेब, असं काही नाहीये. तसं नाही तर मग कसं आहे? तुला ह्याच्या आधी हजारदा सांगितलं होतं तिला भेटू नकोस म्हणून. एकदा तू माझ्याकडे परवानगी मागितलीस, मी परवानगी मान्य केली. तीही एकदाच भेटायची. आणि काय केलंस तू? तिला भेटायला गेलास. काय केलं तिनं? तुला अरेस्ट करावली. अरे असं काय आहे त्या स्वानंदीमध्ये की तुझ्या अकलेवर पडदा पडून तू मला न सांगता तिला भेटायला गेलास? अरे तिच्यामुळे तुला, सुजितला आणि पर्यायानं आपल्या सगळ्या कुटुंबाला अपमान, त्रास सहन करावा लागला. तुला कळत नाहीये, या स्वानंदी सारख्या मुली आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. श्रीमंत प्रसिद्ध मुलांना आपल्या जाळ्यात अडकवून आपला स्वार्थ साधतात. त्या स्वानंदी मैत्रीण साहेब माझी. सॉरी साहेब, तुम्हाला वाटतंय तसं काहीही नाही. आपल्याला त्रास देणं हा हेतू नाहीये तिचा. तिच्यावर अन्याय झालाय आणि ज्याने कोणी तो अन्याय केलाय त्या गुन्हेगाराला ती शोधतीये. तर उलट अशा परिस्थितीत तुम्ही तिच्या पाठीशी उभं राहायला हवं आणि तुम्ही तिलाच दुष्ण लावताय. साहेब, तुम्ही मला का भेटू देत नाहीये? का तर माझ्यावर संकट येईल किंवा तुमची बदनामी होईल म्हणून. मी जाऊन आलो तुरुंगात. तुम्ही मला सोडवायला आला होता तिथे. मीडियात ऑलरेडी चर्चा. अजून काय वाईट व्हायचं बाकी? साहेब, स्वानंदीला आता खरंच माझी गरज आहे म्हणून मी तिथे गेलो होतो. आणि मी जर स्वानंदीला भेटण्यासाठी तुमची परवानगी मागितली असते, तुम्ही दिली असती का साहेब? जाऊन काय मिळवलंस तू? अपमान. अरे साधं दार सुद्धा उघडलं नाही. किती विनंती करत होतास तू? हा? मणी, अरे निदान आपल्या पोझिशनचा तरी विचार करायला हवा होतास तू. तू तिला मदत करायला गेलास, पण तिला तुझी किंमत नाहीये. आणि ज्या लोकांना आपली किंमत नसते त्यांच्यावर उपकार करणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी घातल्यासारखं आहे. आणि आज तुझ्या ह्या वागण्यातनं
तू हे सिद्ध केलंस. मणीला भेटणं खूप गरजेचं आहे. हा झोपला पाहिजे ना. अरे झोप रे बाबा.